तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, परंतु एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज वर्णे संघाचे. ओमकार मात्र चांगली गोलंदाजी करताना दिसतंय. जर या मैदानावरती आपण बरेचसे सामने पाहिले, कालच्या सुद्धा सामन्यामध्ये आपण पाहिलं, एक चेंडू आणि एक धावेची सुद्धा गरज असताना अतिशय चांगला सामना या मैदानावरती पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आता मात्र चेंडू जातोय सीमा रेखा पार. पंच चौकार. या 4 धावेच्या बरोबरीने धावफलकावरती धावा लागल्यात 5. आता मात्र कुठलीही चुकी न करता पहिला झटका मिळतोय तो वर्णे संघाला. या ठिकाणी आमचे डीजे ऑपरेटिंग साहिल तांडेल, अतिशय चांगलं आजचा दुसरा दिवस या सामन्याचा अतिशय चांगलं आपल्याला आयोजन पाहायला मिळतोय. सुधाकर गारे फाउंडेशन मैत्री चषक 2025 बीड खुर्द या मैदानावरती. कोण या मैत्री चषक तनुजा 11 या चषकाचं वरती आपलं नाव कोरणार. अजूनही 2 दिवस शिल्लक आहेत या मैदानावरती टुर्नामेंटचे. आणि पहिला जो गोलंदाज आहे ओमकार, अतिशय चांगली सुरेख गोलंदाजी करतोय. कुठेतरी पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती मात्र चौकार टोकला गेला. आता मात्र पंच आमच्याकडे वरतायत. अवांतर धावेचा इशारा येतोय. अवांतर धावेची भर पडली जाते. धावफलक आलतोय. धावफलकावरती धावा लागतायत 6 धावा. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही पहिल्या षटकामधले काही चेंडू शिल्लक. आता मात्र अनामारीच्या नादामध्ये चेंडू विसावला जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. ओमकार मात्र चांगली गोलंदाजी करताना दिसतोय या पलसदरी संघाकडून. सुरेख गोलंदाज आहे ओमकार. अशीच गोलंदाजी करावी लागणार. कुठेतरी एक बांधून ठेवलं गेलंय वर्णे संघाला. आता मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येते, फलंदाज बाद होते. दुसरा आदरा मिळतोय वर्णे संघाला.
धन्यवाद डीजे. 3 फलंदाज बाद झालेत वर्णे संघाचे. आता मात्र नौका फलंदाज येतोय स्ट्राईक एंडवरती गुरुनाथ. गुरुनाथ मात्र कशी कामगिरी करणार आपल्या या संघासाठी. धावा येणं महत्वाचे आहेत, कारण फलंदाजी संघ सुद्धा अतिशय चांगला नावाजलेला संघ आहे. एकदा चेंडू मारला गेलाय, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहे. तत्पूर्वी एक धाव पूर्ण करतायत फलंदाज. 1 धावेने धाव फलक घालतोय. धाव फलकावरती धावा लागल्यात. 3 बाद 7. आता मात्र कुठेतरी चौकार षटकार येणे गरजेचे आहे, कारण कुठेतरी रोखून ठेवलंय या फलंदाजी संघाच्या गोलंदाजानं. आता मात्र चेंडू मारला गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा पूर्ण करतायत ते दोन्ही फलंदाज. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते वर्णे संघाकडून. तर मात्र पंचांकडे अपील केली जाते. एक लेग बाईच्या रूपामध्ये 1 धाव मिळते. धाव फलक खाल्लं जाते. धाव फलकावरती धावा येऊन टेपल्यात वर्णे संघाच्या 10 धावा. नक्कीच कुठेतरी हाणामारी करावी लागणार, कारण तितक्याच ताकदीचा संघ आहे आणि अनुभव आहे. दोन्ही जवळचे संघ आहेत, कर्जत तालुक्यामधले संघ आहेत. आज आपल्या या बीडच्या मैदानावरती एकमेकांशी झुंजताना दिसत आहेत. कुठेतरी चांगलं धावा येणं गरजेचं आहे. आता मात्र झेल सोडला जातोय. 1 धाव मिळते. अकरा धावा धाव फलकावरती आल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पंचांचा षटक संपल्याचा इशारा आलाय. 2 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा लागल्यात 11 धावा धाव फलकावरती लागल्यात. आता मात्र शेवटचं षटक असणार आहे. या शेवटच्या षटकापर्यंत किती धावा येत आहेत आणि धावा करणं गरजेचं ठरणार आहे वर्णे संघाला, कारण फलंदाजी संघाने कुठेतरी रोखून ठेवलंय ते वर्णे संघाच्या या दोन्ही फलंदाजांना. चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते फलंदाजी संघाकडून. तिसरं षटक घेऊन येतंय आपल्या संघासाठी. तिसरं षटक घेऊन येतोय तो सागर. सागर मात्र कशी गोलंदाजी करणार, कारण पहिले षटक आपण बघितलं ओमकारने टाकलं, दुसरं षटक किरणने टाकलं आणि तिसरं षटक मात्र सागर या वरती जबाबदारी दिलेली आहे. शेवटचं षटक आहे सागर. तर मात्र चांगली फलंदाजी करावी लागणार वर्णे संघाच्या या फलंदाजाला. आता मात्र चेंडू मारला गेलाय, सरळ जातोय सीमारेखा पार. षटकार डीजे. सहा धावेने धाव फलकावरती धावा लागल्यात 17. आता मात्र सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर काहीसा उचली घेणारा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. सागरने मात्र पहिल्या चेंडूवर थोडासा कुठेतरी खराब चेंडू पडला गेला, षटकार मारला गेला आणि आता मात्र कुठली चुकी न करता निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार.
आता मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन गेलाय क्षेत्ररक्षण जातोय सीमा रेखा पार चौकार. आता मात्र कुठेतरी नक्कीच या फलंदाजाने चांगले समाचार घेतला. एक षटकार एक चौकार. आता मात्र धावफलकावरती धावा येऊन टेपल्यात त्या 21. आता मात्र पुन्हा एकदा अनामारीच्या नादामध्ये फलंदाज बीट झालाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. मात्र चेंडू मारला गेलाय. क्षेत्ररक्षण चेंडूचा पाठला करतोय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता मात्र फलंदाज बाद. आता मात्र शेवटच्या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. धावफलकावरती धावा येऊन टेपल्यात वर्णे संघाच्या. बावीस धावा धावफलकावरती लागल्यात. कुठेतरी थोडस महागडं षटक म्हणता येईल सागर या गोलंदाजाचं. आता मात्र चेंडू मारला गेलाय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आना आना करता करता नक्की थोडस कच्च्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. 2 धावा पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. तर मात्र फलंदाज बाद. वर्णे संघानं फलंदाजी संघासमोर आव्हान ठेवलंय ते येणारे 18 चेंडू आणि 25 धावांची गरज. सागरचं कुठेतरी एक थोडंसं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. परंतु ओमकारने मात्र चांगली गोलंदाजी केली आणि किरणने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. पण सागरने मात्र कुठेतरी थोडीशी खराब गोलंदाजी केली आणि वर्णे संघाने चांगली धावसंख्या उभारली. येणारे 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि फलंदाजी संघाने सुद्धा लवकरात लवकर आपले फलंदाज दोन्ही मैदानामध्ये पाठवायचे. यानंतरचा असणारा सामना कातलाची वाडी आणि विनेगाव यानंतर असणारा सामना. म्हणजे आपण दोन्ही जर पाहिलं तर आता आपल्याला पाहायला मिळत आहेत का दोन्ही कर्जत तालुक्यामधले जवळचेच आपल्या. आणि त्यानंतर असणारा सामना असेल दोन्ही खालापूर तालुक्यामधले. कर्जत तालुक्यामधले आपल्याला पाहायला मिळतोय सामना फलंदाजी संघाने वर्णे संघाने मात्र 18 चेंडूमध्ये 24 धावा केल्यात आणि 25 धावांचं आव्हान ठेवले ते फलंदाजी संघासमोर. फलंदाजी संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना झाली आहे
आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागणार ती वर्णे संघाला, कारण पलसदरी संघ सुद्धा अतिशय चांगल्या ताकदीचा आणि दोन्ही संघांना अनुभव आहे की या कुठला खेळाडू कशा पद्धतीने खेळला जातो. ते दोन्ही जवळचे संघ असल्यामुळे दोन्ही त्या संघाचे संघनायक असतील, खेळाडू आहेत, त्यांना सर्व माहीत आहे कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करायची, कशी फलंदाजी करायची. आणि मात्र या तनुजा 11 मैत्री चषक 2025 या ट्रॉफीवरती कोण नाव कोरणार हे मात्र आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. कालच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं बीड संघ मात्र अतिशय चांगला खेळ या मैदानावरती पाहायला मिळाला, पण आजच्या सामन्यामध्ये कोण या मैत्री चषकावरती नाव कोरणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. 18 चेंडू 25 धावांची गरज. गोलंदाज मार्कवर गोलंदाज येतोय वर्णे संघाकडून. आनंद, नक्कीच आनंद आपल्या संघाला आणि आपल्या स्वतःला आनंद या मैदानावरती साजरा करणार का, आपल्या या मैत्री चषकावरती नाव कोरणार का, हे मात्र आपल्याला आनंदकडून पाहायला मिळतोय की नाही बघूया. तर मात्र सुरेख चेंडू जातोय सरळ सीमा रेखा पार, चौकार. आनंद मात्र चांगली कामगिरी केली होती, पण कुठेतरी थोडसा तर मात्र चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद होतोय. पहिला झटका मिळतोय तो पलसदरी संघाला, सागर याच्या रूपात. आता मात्र आनंद चांगली कामगिरी करताना दिसतोय. रोहित नौका फलंदाज येतोय. रोहित मात्र पलसदरी संघाकडून वन डाऊनला येतोय. आता मास्टर स्ट्राईक एंडवरती रोहित एक कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. अजूनही 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र चेंडू जातोय सरळ लॉंग ऑफच्या देवरून सीमा रेखा पार, षटकार. तर सर रोहितने आल्या आल्या पहिल्याच चेंडूवरती घणाघाती प्रहार केला. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेखा पार, लॉंग ऑफच्या डोक्यावरून, षटकार. विनेगाव संघाचा संघनायक आणि कातलाची वाडी या संघाचा संघनायक, दोन्ही संघनायकांनी या समालोचन कक्षामध्ये यायचे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. कातलाची वाडी आणि विनेगाव यानंतरचा होणारा सामना असेल कातलाची वाडी आणि विनेगाव. पुन्हा एकदा आनंद तयार.
आता मात्र फलंदाज बाद होतोय रोहित. पण रोहितने मात्र चांगली कामगिरी केली. रोहितने मात्र आपली चांगली कामगिरी बजावली. आत्ता मात्र नवीन फलंदाज जातोय प्रमोद. नऊ पाहिजे. पुन्हा एकदा आनंद तयार गोलंदाजी मार्कवर. आता मात्र चेंडू हवेमध्ये. आनंद चेंडू खाली येतोय आणि कुठलीही चुकी नाही करत. फलंदाज बाद. आता मात्र कुठेतरी थोडासा हाणामारीच्या नादामध्ये फलंदाज बाद झालाय. तर मात्र येतोय गुरुनाथ. आता मात्र येणारे 11 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 16 धावा धावफलकावरती लागल्यात त्या पलसदरी संघाच्या. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. फलंदाज बाद. दहा चेंडू आणि गरज असेल ती 9 या धावसंख्येची. राहुल 10 चेंडू आणि 9 धावा. नक्कीच कुठेतरी एकेरी दुहेरी धावा येणं गरजेचं आहे. हाणामारीच्या नादामध्ये फलंदाज कुठेतरी बाद होत आहेत. दीपक मात्र चांगली कामगिरी करताना दिसतोय वर्णे संघाकडून. 2 फलंदाज बाद झालेत. दीपकने मात्र चांगली गोलंदाजी केली. आता मात्र चांगली बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. आता मात्र धावफलक आलते. धावफलकावरती धावा येत आहेत त्या 18. पुन्हा एकदा एक धाव. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 6 धावांची गरज असेल उर्वरित चेंडू मध्ये. पुन्हा एकदा एक धाव.
20 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 5 धावसंख्येची गरज असेल. आता मात्र चेंडू जातोय सरळ सीमारेखा पार. षटकार. आणि विजयी संघाचे सुद्धा हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचे सुद्धा आभार. आणि विनेगाव संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावायचंय. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय विनेगाव संघानं.